तुमचं लग्न झालेलं असो वा होणार असो, व्हॉट एव्हर द केस, एकमेकांच्या जीवनात आपला काय रोल आहे हे दोघांना नीट माहीत असणं फार फार गरजेचं आहे. आणि हे रोल आता पारंपरिक चौकटीपेक्षा वेगळे असणार आहेत हे माहीत असणंही गरजेचं आहे. जोडीदाराबरोबर अख्खं जीवन जगायचंय म्हटल्यावर आपण दोघांनी एकमेकांसाठी काय करायचंय हे आजच्या आधुनिक जीवनशैलीनुसार ठरणार आहे. आपण लग्न संस्थेच्या इव्होल्युशनरी पारंपरिक रोलच्या पलीकडे पुरुषाने पैसा कमवायचा आणि स्थैर्य द्यायचं, स्त्रीने कुटुंबाचं पालन पोषण करायचं आणि पुढची पिढी घडवायची, या पलीकडे आलोय ना आपण आता. या बेसिक गरजा भागवण्यापलीकडे बरंच काही अपेक्षित आहे आता. ते काय आहे हे क्लिअर पाहिजे. आणि याचं उत्तर स्पष्ट आहे. आजच्या जगात लाईफ पार्टनरने 3 गोष्टी करायला हव्या. 1, बी अ मॉरल कंपास. 2, बी अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन. आणि 3, बी अ स्ट्रॉंग सपोर्ट. नवरा बायकोने एकमेकांची नैतिक घसरण होऊ न देणं, नवरा बायकोने एकमेकांना इन्स्पायर करणं, प्रोत्साहन देणं, पुढे जाण्यासाठी पुश करत राहणं, आणि जिंदगी में आंधी आया या तुफान, एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं, या 3 आता आधुनिक काळातल्या गरजा आहेत. माझा लाईफ पार्टनर माझं हलकं थिल्लर वर्तन खपवून घेत नाही, हा प्रेमळ धाक हवा एकमेकांना. मला रोज उठलो की नवी लढाई लढायची असते. माझा लाईफ पार्टनर त्या लढाईसाठी मला ऊर्जा देतो, माझ्या क्षमता वाढवण्याची प्रेरणाही देतो आणि माझ्या क्षमतांवर विश्वासही ठेवतो. हे फार फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, लाईफ इज टफ, लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. अशा परिस्थितीत कुछ भी हो जाए, माझा पार्टनर माझ्या बरोबर असणार आहे, माझ्या पाठीशी, माझ्या बाजूला गरज पडली तर माझ्या पुढे माझी ढाल बनून असणार आहे. हा विश्वास असायला हवा. कमावणार कोण, मुलांना कोण सांभाळणार, घरातली कामं कोण करणार, या गोष्टी आता अर्थातच दोघांनी बरोबरीने जबाबदारीने ठरवायच्या. तशाच या 3 गोष्टी बरोबरीने करायच्या सुद्धा आहेत.